नाही नाही, तोंड बघून विकास करणारे त्यातले नाहीत ते उत्तम कोराणे. पाण्याची समस्या म्हणजे पाण्याची पाईपलाईन आमच्या गल्लीत पूर्ण खराब झालेली ते त्यांनी स्वतःहून म्हणजे की नाही पाण्याचं कनेक्शन आणि पाण्याचा फोर्स पण आता चांगला आहे, म्हणजे वरपर्यंत पाणी आम्हाला पोहोचते. आणि जेव्हा काही आम्ही त्यांना सांगू की आमचं काय अडचण वगैरे असेल तर त्या आमच्या अडचणी पूर्णपणे सोडवतील असं आम्हाला वाटतंय. आणि आम्हाला अर्चना कोराणे हा योग्य कॅन्डिडेट वाटतो आमच्या प्रभागासाठी. काम ह्या करणारच त्या, त्यांच्या मिस्टरांनी पण काम केलेलेच आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेही करतील. खरं सांगायला झालं तर मागच्या 5 वर्षात नगरसेवकच नव्हता इथं, तरी सुद्धा कोराणे साहेबांनी आमदार फंडातून निधी आणून आमच्या गल्लीत ड्रेनेज, गटार, रस्ता आणि पिण्याची पाईपलाईन घालून आमचं चांगला रस्ता करून दिलेला आहे. आणि ड्रेनेजचं सुद्धा काम कोराणे आणि आम्ही नुसतं एकदाच बोललो होतो, ते काय सत्तेवर नव्हते त्यावेळेला. मी म्हणलं आमचे ड्रेनेजचं काम करा, नाही तर डासून आमची मुलं आजारी पडतात आणि रस्ते पण चांगले करा. त्यांनी लगेच तिन्ही रस्ते दुरुस्त केले, ड्रेनेजचं काम केलं. ह्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्यांचा. कोराणे यांचं एकंदरीत आमच्या दृष्टिकोनात एक महत्त्व म्हणजे काय, किंवा त्यांची एक विचारसरणी आम्हाला समजली, ते कामावर बोलतात. म्हणजे त्यांचं आव्हानापेक्षा गणे कामाला महत्त्व प्राधान्य देतात. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. येत्या 15 जानेवारीला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर शहरात संपूर्ण जे वातावरण आहे आता ते राजकीय वातावरण तापलेलं आहे. कारण प्रत्येक प्रभागामध्ये जाहीर सभा होत आहेत, प्रचार दौरे होत आहेत, प्रचार रॅली होत आहेत. आपले आपले मुद्दे हे उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या घडामोडी एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे का, त्यांच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा, यासह अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी मी पोहोचलोय प्रभाग क्रमांक 10 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 10 परिसरातील हराळे गल्ली जी आहे, या गल्लीतील काही महिला माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, आपण बघताय प्रचार दौरे सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. आपल्या दारातून रॅली वगैरे येतात का, उमेदवार येतात का? येतात 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 उमेदवार. बर, पॉम्पलेट तुम्ही वाचलाय का त्यांचे कधी? हो, वाचले की. काय असते त्यामध्ये? हो, त्यामध्ये काय त्यांनी माहिती दिलेली असते, आपण केलेल्या कामाची बर, माहिती असते त्यांना दिलेली असते. आता 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, म्हणजे 10 वर्ष झालेली नाही आहेत, 5 वर्ष महापालिकेचं काम चालू होतं. हा, मग महापालिकेचं काम बरं की नगरसेवकच बरा? नाही नाही, नगरसेवकच बरा. का हो? कारण त्यांना आम्हाला सांगता येतं ना, जवळ असला तर नगरसेवक गल्लीतील तक्रारी, पाण्याची अडचण, काही अडचणी असतात त्या सांगता येतात. नगरसेवकाला सांगता येतात, काय होतंय? नगरसेवकापर्यंत पोहोचवता येतात ना. महानगरपालिकेपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही ना. नगरसेवक कसं एका हाकेला आमच्या येऊ शकतात. बर, असं काय वाटतं? कचरा डेपोवाला नाही आला तर सांगता येते आम्हाला, कचरेवाला इकडे येत नाही, फिरकत नाही, बर, गल्लीचा कचरा वगैरे. म्हणजे तक्रारी ज्या असतात त्या नगरसेवकाला बोलता येतात. तुमच्या मध्ये काय वाटतंय, नगरसेवक जो आपण निवडून देणार आहे तो नगरसेवक कसा असा वाटतंय? नगरसेवक हा कसा समाजातल्या लोकांचे काय आहे, त्यांच्या मागण्या, त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतल्या पाहिजे. बर, आणि त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे. कसा पाहिजे हो नगरसेवक? जेणेकरून गल्लीत काय समस्या आहेत, अडचणी आहेत, पाण्याच्या प्रश्नाच्या किंवा ड्रेनेज लाईनच्या, कचरा वगैरे येत नसेल तर त्या तक्रारी त्यांनी समजून घेऊन इकडं हे करायला पाहिजे. तुमचा अनुभव पाहता, तुमचं वय पाहता असं वाटतं की तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या आहेत, नगरसेवक पण बघितलेले आहेत. आता तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक हा कसा पाहिजे? नगरसेवक हा भागाचे प्रभागाचे आपल्या लक्ष ठेवून पाहिजे, सतत प्रभागात त्यांनी फेरी घातली पाहिजे आणि जनतेच्या आमच्या प्रभागातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि सतत त्यांनी आम्हाला आमच्या अडचणी दूर केल्या पाहिजे. नक्कीच. कोल्हापूर भागाचे सर्व काही रस्ते बाधित झालेले आहेत आणि ते रस्ते चांगले केले पाहिजे, दुरुस्त केले पाहिजे. आणि ड्रेनेजचं सुद्धा काम कोराणे आणि आम्ही नुसतं एकदाच बोललो होतो, ते काय सत्तेवर नव्हते त्यावेळेला. मी म्हणलं आमचे ड्रेनेजचं काम करा, नाही तर डासून आमची मुलं आजारी पडतात आणि रस्ते पण चांगले करा. त्यांनी लगेच तिन्ही रस्ते दुरुस्त केले, ड्रेनेजचं काम केलं. ह्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्यांचा. काय वाटते हो, आता आजीने सांगितलं की कोराणेने कामं केलेली आहेत, म्हणजे माझे नगरसेवक या ठिकाणी होते, काय त्या कोराणेंचं, त्यांचे पत्नी यावेळेला निवडणुकीमध्ये आहेत,
काय असं वेगळं पण तिने वेगळं काम केलंय म्हणून त्यांना आपण बोलू शकतो? नाही, त्यांनी अगदी काम आम्हाला पाहिजे तसं करून दिलेलं आहे, रस्त्याचं काम, ड्रेनेजचं काम. आणि जेव्हा काही आम्ही त्यांना सांगू की आमचं काय अडचण वगैरे असेल तर त्या आमच्या अडचणी पूर्णपणे सोडवतील असं आम्हाला वाटतंय. आणि आम्हाला अर्चना कोराणे हा योग्य कॅन्डिडेट वाटतो आमच्या प्रभागासाठी. पण उत्तम कोराणे जे आहेत त्यांनी या प्रभागात ते- कामं केलेली आहेत, मात्र आता त्यांच्या पत्नी अर्चना कोराणे आहेत. अर्चना कोराणेंना लोक मतदान का करतील? ते त्यांच्या आता मिस्टरांमुळं त्यांना ते कळणारच की सगळं कसं कामाचं हे करायचं आहे. त्यामुळं त्यांची मदत घेऊन त्या जे आमचं आहे काम ते त्या सोडवू शकतील प्रश्न असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? आज आपण घरात अनेक पॉम्पलेट बघतोय. आता ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की नगरसेवक कसा असावा, तर आज तुमच्या घरामध्ये जे काय पॉम्पलेट येतात, जे काय हे बघत असतोय, त्यामध्ये आपण कधी बघितलंय का की बाबा हा माणूस आहे, हे आपला भागाचा विकास करू शकेल असा हा माणूस आहे, असा कोण वाटतोय? नक्कीच कोराणे. हम्म. त्यांनी समस्या सगळ्या सोडवतात पण, आणि इथून पुढे पण आमच्यासाठी काही काम असलं तर त्या करण्यासारख्या आहेत. वाटते तरी का तसं? हो हो नक्कीच. आम्हाला वाटतं अगदी करतील ते असं. वैयक्तिक लक्ष देतात. आम्ही आता मी जरी सांगितलं तर ते लगेच काम करतात. वैयक्तिक लक्ष त्यांचं आहे. आम्हाला 100% खात्री आहे कारण ते करणार काम. होय ना, पण उत्तम. तोंड बघून विकास करतात. नाही नाही, तोंड बघून विकास करणारे त्यातले नाहीत ते उत्तम कोराणे. आमच्या इथं ड्रेनेज लाईन तर इतकी खराब होती, त्यांनी पूर्ण गल्लीची ड्रेनेज लाईन करून दिलेली आहे. बर. आता रस्ता तर एकदम बघण्यासारखा आहे. कुठल्याही गल्लीत असा रस्ता झालेला नाही, तेवढा आमच्या हराळे गल्लीत त्यांनी रस्ता करून दिलेला आहे. बर. पाण्याची समस्या म्हणजे पाण्याची पाईपलाईन आमच्या गल्लीत पूर्ण खराब झालेली आहे. ते त्यांनी स्वतःहून म्हणजे की नाही पाण्याचं कनेक्शन आणि पाण्याचा फोर्स पण आता चांगला आहे, म्हणजे वरपर्यंत बरं. पाणी आम्हाला पोहोचते. आता आज तुम्ही एक महिला आहात, महिला म्हणून आपण ज्या वेळेला विचार करत असतोय की अर्चना कोराणे या देखील महिला, तुम्ही संसार चालवताय, संसाराचा गाडा चालवत असताना आपल्याला वेळ मिळत नसते इतर कामांसाठी. आज तुम्हाला बाहेर, आता मी तुम्हाला थांबवलं म्हणून तुम्ही माझ्याशी काही वेळ बोलताय, तरी पण तुमच्यात धाकधूक आहे की मला जेवण करायचं आहे, मला हे आवरायचं आहे, तुम्ही धुवायचं. पण ह्या गडबडीमध्ये आता अर्चना कोराणे या महिलाच आहेत, तर त्यांच्या घराच्या व्यापातून त्यांना समाजसेवेसाठी या विकास करण्यासाठी किंवा नगरसेविका म्हणून त्या काम करू शकतील का? काम ह्या करणारच त्या. त्यांच्या मिस्टरांनी पण काम केलेलेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेही करतील अशी आम्हाला खात्री आहे. पण वेळ काढतील असं वाटते का? हो हो नक्कीच काढणार. त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे म्हणल्यानंतर, जबाबदारी घेतल्यामुळे त्या पूर्णपणे जबाबदारी पूर्ण करतील याची खात्री आहे. बर. काकू काय वाटतं तुम्हाला? का नाही, आम्हाला यावं असं वाटतंय उत्तम कोराण्यांची बायको निवडून. उत्तम कोराणेंची बायको. उत्तम कोराणे ठीक आहे, त्यांनी कामं केली हो, पण त्यांची बायको कामं करेल का? करणार की हा? करणार की सांगितल्यावर. तुम्हाला काय वाटतंय? नाही, करणार असं वाटतंय. होय करणार. करतील 100%. आमच्या सगळे कॅन्डिडेट जे आहेत त्याच्यामध्ये जर बघितला विचार केला तर त्या अगदी 100% काम करण्यासारख्या आहेत. पण हा, त्या आता रिंगणात उतरल्यात म्हटल्यावर त्यांनी ते पूर्ण केलंच पाहिजे 5 वर्षाचं काम. आता हे केलंय म्हणून काय त्यांनी इथून पुढे लक्ष द्यावं प्रत्येक गल्लीकडे. जे आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला की तोंड बघून कामं करतात, इथून पुढे त्यांनी तसं न करता सगळ्या जनतेशी आपलं मिळून मिसळून राहावं हीच करतील. विनंती. 5 वर्ष अशीच कामं करत राहायला हा. पाहिजेत. जरी खराब झाले रस्ते, ड्रेनेज लाईन, काय झालं, पाण्याचा प्रश्न जरी झाला तरी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वेळोवेळी. काय आहे ते. महिन्यातनं एक फेरी मारावी आपल्या भागामध्ये, अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर आहे. आपण अनेक नगरसेवक जेव्हा बघितल्यात, बघतोय की आपण मतदानापुरतं निवडणुकीपुरते होय, यायचं, येतात. होय, होय. हातपाय जोडायचे आणि आमच्याकडे 5 का किती वर्ष नव्हताच नगरसेवक, काही नव्हतं. पण असं आता अर्चना कोराणेंकडे बघून तुम्हाला वाटते का त्या पण तसाच गायब होणार? नाही नाही, गायब होणार नाही. गायब झाल्या तरी आम्ही त्यांना तिथं जाब विचारायला जाऊ. गायब होऊन कसं चालेल, कसं आमचं आम्ही म्हणजे निवडून त्यांच्यावर दिले विश्वास ना. आहे ना, हा. त्यामुळे त्यांना गायब होताच काही नाही. आणि तुमचा विश्वासघात केला तर? ते कसं केला तर करणार? त्याच्या निवडणुकीत दाखवू आम्ही. तसं नाही, तसं नाही. खंबीरपणे प्रश्न विचारायला आम्ही तयार आहोत. बर. ज्या अर्थी आम्ही हक्कानं मत मागायला येत आहे त्या अर्थी आम्ही हक्कानं विचारू त्यांना. आमच्या दारात आला मत मागायला तर तुम्ही आमची समस्या सोडवली तुम्ही नाही. सांगितलं की आमच्या समस्या ज्याप्रमाणे हक्कानं आम्ही तुम्ही मतदान मागताय त्याप्रमाणे आम्ही एक विश्वास ठेवून मतदान तुम्हाला करणार करणार. आहे. होय त्यावेळेला बघितलं तर 4 नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत. होय. हे 4 नगरसेवक निवडत असताना अनेक पक्ष आहेत, अनेक उमेदवार आहेत. तुम्ही यावेळेला माणूस बघणार की पक्ष बघणार मतदान करताना? माणूस बघ का हो? काय आता पैशाचं हे असल्यामुळं आम्ही माणुसकीलाच पहिला मत देणार ना. जो आमचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, तिथंच आम्ही मतदान बर. करणार. तुम्ही काय करणार?
माणूस बघणार का पक्ष? माणूसच बघायला पाहिजे, कारण जे व्यक्ती काम करणारी आहे त्याच्याकडेच आम्ही केंद्रातला ते आता भाजपच्या कमळ या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय, काय परिणाम होईल असं वाटतंय का पक्ष म्हणून त्यांच्याकडे? पक्ष म्हणून तसं काही एवढा परिणाम होऊ शकत नाही, कारण की ते मुळात कसं माणसाचं काम महत्वाचं असतं ना, पक्षापेक्षा कसं काम महत्वाचं आहे. बर. त्यामुळे कसं त्यांना असं म्हणजे पक्ष कुठला आहे हा याचा का त्यांच्यावर एवढा परिणाम होणार नाही. बर. तुम्ही काय करणार? आम्ही माणूस बघणार का पक्ष पण बघणार आणि माणूस पण बघणार. का हो? का कारण पक्षानं पण लक्ष देऊन वरच्यानी त्यांना सांगितलेलंच आहे, त्याशिवाय त्यांना तिकीट मिळालेलंच नाहीये. बर. त्यामुळे त्यांची पण जबाबदारीच आहे. म्हणून आम्ही पक्ष पण आणि माणूस पण बघणार. बर. काकू तुम्ही काय करणार? आम्ही पण मनुष्यच बघणार हो, काम करणारा माणूसच पाहिजे या ठिकाणी. बर. नाहीतर मग काय उपयोग? कितीदा फेऱ्या घातल्या आम्ही नगराध्यक्षकडे, येत नाहीत हो कोण कोण. बर. हे पोराने कसे लक्ष देऊन काम करणारे आहेत, म्हणून आम्ही त्यांनाच निवडून देणार. बर. माझा एक वेगळा प्रश्न तुम्हाला असणार आहे की अनेक जण नगरसेवक होण्यासाठी धडपड करतात, काही जण समाजसेवा म्हणून करतात, पण अनेक जण जे असे आहेत की त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो. तसा अर्चना कोराणेंचा स्वार्थ आहे का हो? नाही. असं तर काय वाटत नाही, बघितल्यानंतर काय वाटत नाही त्यांचा काही स्वार्थ असेल असं. समाजसेवा करण्यासाठीच त्या उतरले असतील असं आम्हाला वाटतंय. सत्तेवर नसताना त्यांनी काम केलंय म्हणल्यावर आम्हाला खात्री आहे तशी की ते काम करतील. एक एक नगराध्यक्ष आम्ही निवडून दिलेले, ते कधीच येत नव्हते आमच्या इकडं, काय झालंय काय नाही बघायला येतच नव्हते हो. बरोबर. मग आता खात्री आहे आम्हाला, सत्तेवर नसताना ही कामं आमची सांगितल्याबरोबर. नगरसेवक नसताना त्यांनी कामं केलेली आहेत, सगळं बरोबर. केलेलं आहे. हा. मग कशाला नगरसेवक पद पाहिजे हो? अहो पाहिजे, हक्काचा माणूस आहे ते आमच्या. निधी मिळाल्याशिवाय ते आपल्या स्वतःच्या खिशातला तरी खर्च करू शकत नाहीत. निधी मिळाला तर आम्हाला चांगल्या सोयी मिळतील, बर. म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. जनतेनं सुद्धा जे काम करते त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे ना, बरोबर. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी जरा उभा राहणार. आणि पिंटू राऊत हे आम्हाला आतापर्यंत सहकार्य करत होते, हक्काचा माणूस असल्यासारखं. असं वाटतंय की ते पण आता आम्हाला ज्या अर्थी आधीच ते निधी न नसताना काम करायला लागलेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर थोडाफार विश्वास आहे. आमचं मत आहे की यावे ते निवडून, आणि सत्तेत 5 वर्ष राहिल्यानंतर लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा प्रभाग इतका मोठा झालाय की 4 प्रभाग एकत्र झालेले आहेत. तर अर्चना कोराणेंचं किंवा उत्तम कोराणेंचं या परिसरामध्येच त्यांचं एक प्राबल्य होतं. आता प्रभाग मोठा झालाय तर इतर भागातील लोक त्यांच्यासोबत राहतील असं वाटते का? राहणार की राहणार. त्या पण कामं केल्या म्हणजे करतील, केल्या असतील ना, त्यामुळे त्यांना पण कसं विश्वासात हे करून ते घेणार बर. आहे. त्यांचा पण विश्वास, त्यांना पण त्यांनी विश्वास दाखवायला पाहिजे थोडाफार तिथं. आणि प्रभाग मोठा असल्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे चांगले, आपला प्रभाग कसा चांगला व्हावा यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे प्रत्येक पक्षानं एकत्र येऊन. कारण महायुतीच आहे ना. आता तुम्ही अर्चना कोराणे म्हणालात सगळेजण की काम करतील, त्यांच्यावर विश्वास आहे, पण त्या भेटतात तरी का सहजासहजी लोकांना? भेटतात की भेटतात. भेटतात की, येऊन घरी आमच्या येऊन गेल्या त्या, भेटतात आम्हाला. मग आम्हाला खात्री आहे हो त्यांच्याविषयी. प्रत्यक्ष वैयक्तिक बोलणं आमचं ऐकून घेऊन ते काम करण्यासारखे आहेत. आणि प्रभाग मोठा असल्या कारणानं काम जबाबदारीने त्या करतील असं आम्हाला वाटतं. आमच्या गल्लीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसावा अशी आमची इच्छा आहे. गल्ली रस्त्याचं काम त्यांनी स्वच्छ म्हणजे व्यवस्थित केलेलं आहेच, तर सीसीटीव्ही कॅमेरा जरा बसावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे काय काय सोयी सुखसोयी असतील म्हणजे आमच्याच नव्हे भागात इतर ठिकाणी पण त्यांनी लक्ष द्यावं, आणि त्याने इथं पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी कायमच उभं राहू हीच आमची अपेक्षा. बाकीचं काय एवढं कामाबद्दल काय आम्ही जास्त तुम्हाला सांगितलं. महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय महापालिकेचा जो काही 5 वर्षाचा कारभार होता त्याच्याशी तुम्ही समाधानी आहात का हो? खरं सांगायचं झालं तर मागच्या 5 वर्षात नगरसेवकच नव्हता इथं, तरी सुद्धा कोराणे साहेबांनी आमदार फंडातून निधी आणून आमच्या गल्लीत ड्रेनेज, गटार, रस्ता आणि पिण्याची पाईपलाईन घालून आमचं चांगला रस्ता करून दिलेला आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नी आता निवडणुकीला उभा राहिलेल्या आहेत, त्यांनी कामं केली, त्यांच्या मागे लोक उभं राहतील का हो त्यांच्या पत्नी? 100% उभारणार. ह्या गल्लीतले तर 100% उभारणार. बर. अर्चना कोराणेंचं काय असं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यांचं काय वेगळं पण आहे? ते स्वभावाला चांगले आहेत. कामं बायकांनी जर गल्लीत लावून सांगितलं तर कामं पटपट होतात, म्हणजे असं काय हे नाही. बर.
आता एवढा मोठा प्रभाग वाढलेला आहे. बाकीच्या प्रभागातले जे काही 4 जे प्रभाग एकत्र आलेले आहेत त्या प्रभागातील लोक कोरानेंबरोबर राहतील. अहो महायुती 100% निवडून येणार एवढं सांगतो. बर, का महायुतीला काय असं कारण केलंय? आता दिल्लीत महाराष्ट्रात महायुतीच आहे, त्यामुळे वरनं निधी मिळताना आपल्याला अडचण येणार नाही. बर, त्यामुळे महायुतीला निवडून द्यायला पाहिजे. दादा तुम्ही काय सांगाल? उत्तम कोराणे हे माजी नगरसेवक होते, आता त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतंय त्यांच्याकडून विकास कामं असतील किंवा प्रभागाचा जो काही कायापालट होण्याची गरज आहे तो होईल असं वाटतंय का? ह्या हराळे गल्लीत जवळपास गेली 20-25 वर्षे सगळ्यात मोठा प्रश्न होता सांडपाणी निचरा, परत ड्रेनेज सिस्टीम, नवीन पाण्याचं म्हणजे पाणी पुरवठ्याचं जे कने असंतुलन, अशा बाबी ज्या कने प्रकर्षाने जाणवत होत्या. आणि त्याचा परिणाम असा होत होता, ड्रेनेज पावसाळ्यात तुंबलं की फुटलं की वर येऊन त्याच्यापासून ढासाचे प्रादुर्भाव जास्त होता. त्याच्यामुळं इथं नागरिकांच्या समस्या अडचणी ज्या होत्या, मुळात हा बोळ हा अरुंद, परंतु उत्तम कोराणेने आपल्या मुश्रीफ साहेबांच्या फंडात असेल किंवा त्यांच्या एकंदरीत वरच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने आम्हाला इथला रस्ता, सांडपाण्याचा निचरा, तसेच नवीन पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेज सिस्टीम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यांचा आवर्जून घेण्यासारखा उल्लेख म्हणजे 25 वर्षातला महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सोडवला. तसेच त्याबरोबर त्यांनी अनेक प्रश्नाच्या नवीन प्रश्नाबद्दल हात घालण्यास किंवा मदत करण्यास किंवा ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला साथ दिलेले आहे. त्यांनी तुमचे काही प्रश्न असले प्रलंबित तर ते प्रश्न आपण पण सोडवू, निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावर विचार करू असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊसच पडतो प्रत्येक उमेदवाराकडनं, त्याचप्रमाणे कोराणेंकडनं तसा आश्वासनांचा फक्त पाऊसच पडेल की काहीतरी त्याचा फरक पडेल? नाही, कोराणेंचं एकंदरीत आमच्या दृष्टिकोनात एक महत्त्व म्हणजे काय किंवा त्यांची एक विचारसरणी आम्हाला समजली, ते कामावर बोलतात. म्हणजे त्यांच्या आव्हानापेक्षा गणे कामाला महत्त्व प्राधान्य देतात आणि ते कामातनं आपली जनतेची आपली ओळख करून दाखवतात. असं आम्हाला तरी आता सध्या आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. बर, त्यांनी केलेल्या कामातनं त्यांनी आम्हाला जे दाखवलेली ओळख आहे ना, ती ओळखच महत्त्वाची आहे. आता अनेक घडामोडी सगळ्या घडलेल्या आहेत. आपण आपल्या डोळ्यानं बघितलं की संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पेठेनं देखील बघितलेलं आहे की काय नेमकं घडलेलं आहे, कसं घडलेलं आहे, कोण कुठं कसं गेलं. पण या सगळ्याचा घडामोडींचा परिणाम या निवडणुकीमध्ये कितपत होईल असं वाटते? लोक किती साथ त्यांना देतील? जनतेच्या मनात काय दडले इतरांच्या काय माहिती नाही. खरं जी कामं केलेली आहेत त्यांच्या कार्यातनं ओळख तिने जी निर्माण केली आहे की नाही, त्या कार्यालाच आम्ही म्हणजे सलाम करतो किंवा त्यांच्या कार्याला आम्ही बघूनच आम्ही मतदानाची की नाही दिशा ठरवतो. आता मतदानाची तुम्ही कार्य बघून मतदानाची दिशा ठरवतात, मात्र आता बघायला गेलं तर अनेक असे नगरसेवक होऊन गेलेले आहेत की ते एकदा निवडून आलं की 5 वर्ष भागात लक्ष द्यायचं नाही, निवडणुकीपुरतच मतदारांच्या दारात यायचं. त्याप्रमाणे कुठंतरी कोराणे असं करतील दिसतंय का? नाही, आम्हाला तशी शक्यता काय दिसत नाही. तो माणूस ठाम आहे विचाराशी आणि कामाबद्दल गणे त्याची पोचपावती आम्हाला मिळाल्यामुळं त्याचे उद्याचं भवितव्य आम्ही कामाबद्दल गणे निश्चित असं सांगू शकतोय की बोलेल ते करणार, एवढी ओळख आहे असं आम्हाला तरी सध्या दिसतंय. तुम्ही यावेळेला मतदान करताना आज अर्चना कोराणे जे आहेत ते भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत. तुम्ही यावेळेला मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? आम्ही व्यक्ती बघणार. ज्या व्यक्तीने केलेलं काम आहे ना त्या व्यक्तीकडे बघून आम्ही हा निर्णय घेणार मताचा. बर, आता एक शेवटचा माझा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? पक्षाची सत्ता येण्यापेक्षा चांगले म्हणजे कार्यतत्पर, कोल्हापूरला जे कोल्हापुराच्या प्रश्नाची जाण असणारे, कोल्हापूरच्या एकंदरीत भूमीला किंवा व्यक्तीला किंवा इथल्या नागरिकांना न्याय देणारे कुठल्याही पक्षाचं सरकार आले तरी आम्ही त्याचं स्वागत करतो. नक्कीच. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण हराळे गल्ली परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या ठिकाणी आपल्याला असं दिसून आलं की आम्ही यावेळेला मतदान करत असताना विचारपूर्वक मतदान करणार आहे, जो विकास करेल आणि प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासक असा चेहरा असणार आहे अशाच उमेदवाराला देणार मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक अशी विकास कामं झाली आहेत जी
मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत, ज्या नागरिकांना मिळायला हव्यात, त्या त्यांनी या ठिकाणी रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा वितरित करणारी पाईपलाईन असेल, या सर्व ज्या सोयी आहेत त्या सोयी या ठिकाणी त्यांनी करून दिलेल्या आहेत. त्यामुळं आणि दुसरीकडं अनेक त्यांनी विकासाचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत आणि या निवडणुकीनंतर ते पूर्ण करण्याचं आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघायला गेलं तर उत्तम कोराणे यांच्या पत्नी अर्चना कोराणे या भाजपच्या उमेदवार आहेत. या देखील या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. महिलांची बोलणं, महिलांच्या तक्रारी जाणून घेणं आणि आपल्या पतींच्या माध्यमातून त्यांनी या परिसरातील महिलांच्या देखील प्रश्न सोडवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलाय. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, 16 जानेवारीला निकाल आहे आणि याच दिवशी कळणार आहे की कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेत असलेल्या हराळे गल्ली आणि या परिसरातील नागरिकांचा कौल नेमका कोणाला असणार आहे. केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, केके न्यूज कोल्हापूर.